मित्रांनो, कशा आहात सर्व? आज ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. आज पुन्हा मी उबेर चालवणार आहे. पूजा वगैरे सर्व झालेलं आहे. गाडी सर्व साफ वगैरे करून आणि आता ओलाचं ॲप्स ऑन करून मला ऑन केल्यास एक पिकअप मंत्रालयाचा लागलेला आहे, तर मी उचललेला आहे. आता बघूया, तिकडे आपण निघूया. जास्त वेट न करता व्हिडिओ शॉर्टमध्येच रेडी करून आपण त्यांना पिकअप करायला जाऊया. पिकअप करून त्यांना मंत्रालयाला सोडून तुम्हाला दाखवतो किती फेअर दिला आहे. फेअर त्यापैकी एकदम मस्त दिलेला आहे, चांगला दाखवलेला आहे. हे तुम्हाला पोचल्यावरती मी दाखवतो किती फेअर दिला आहे. स्टेशनवरती आलेलो आहे मॅडम बोलले 2 मिनटं थांबा. कॉल केला होता त्यांना. आता इथून मंत्रालयाला घेऊन जायचं. ट्रॅफिक तर खूप असणार आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. फर्स्ट पिकअप आहे आणि फेअर चांगला दाखवल्यामुळे निघायचं तर आहेच. बाहेर थांबून तर काही अर्थ नाही आहे इथे. तर आता बघूया मंत्रालयाला जाऊन किती वेळ लागतो आहे, किती टाईम लागतो आहे, किती फेअर भेटतो आहे, सगळं तुम्हाला दाखवतो. मंत्रालयाला ड्रॉप केलेला आहे. तिथून मला फेअर भेटलेला आहे 584 आणि वेट करतात. लगेच दुसरा पिकअप लागलेला आहे मला. इथून कुलाबाचा एक्सेलचं भाडं आहे, त्याच्यामुळे लगेच मी घेतलेलं आहे ते भाडं. आणि बघूया, आपण आता पिकअपला चाललेलो आहे. इथून त्यांना एक्सेल सोडून मग तुम्हाला सांगतो एक्सेलचे किती फेअर दिले. कस्टमरच्या पिकअपला आलेलो आहे. कस्टमर काय फोन उचलत नाही आहे. पिकअप करून 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर कुलाबाला कस्टमरला ड्रॉप केलेला आहे. फेअर तुम्ही बघू शकता 151 फेअर दिलेला आहे. एक्सेलचा फेअर असल्यामुळे तो पूर्णपणे मला भेटेल अशी अपेक्षा आहे, बट तो कस्टमरनी ऑनलाईन केलेला आहे. तो उबेर अकाउंटमध्ये गेलेला आहे. तर हा मला कधीपर्यंत विड्रॉल होईल मला काहीच आयडिया नाही आहे. बहुतेक आज उद्यामध्ये होऊनच जाईल. आणि आता इथे तरी पण मी ऑनलाईन आहे. आता बघूया इथून आपण कुठे जातो आहे, कुठलं पिकअप लागते, कुठलं भाडं लागतं आहे. इथून लवकरात लवकर निघायचा प्लॅन आहे. इथे थांबून मी काहीच करू नाही शकत आहे. आता ऑनलाईन आहे. लवकरात लवकर मला इकडून भाडं लागलं पाहिजे आणि इथून मी निघालो पाहिजे. बघूया, आता वेट करूया. डिवाइस 15 मिनटं वेट केल्याच्या नंतरही अजून कुठलाही ड्रॉप पिकअप मला लागलेला नाही आहे. डिवाइस आपण ऑन ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. अजूनही कुठला ड्रॉप पिकअप उबेरने दिलेला नाही आहे. बघेन हार्डली अजून 5 ते 10 मिनटं मी वेट करेन. नाहीतर इथून निघून मी फ्रीवेच्या साईडला जाणार आहे. त्या साईडून कुठला ड्रॉप बहुतेक लागला तर लागेल आपल्याला. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की इकडे ज्या जुन्या बिल्डिंग आहे, स्ट्रक्चर आहेत, ते किती सुंदर आणि आकर्षक आहेत. इकडे तुम्ही बघू शकता की इकडे फक्त तुम्हाला गव्हर्नमेंटचे कार्यालय, कोर्ट, कचेरी हे सर्व तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये भेटणार आहे. आणि खूप जुने आणि छान आहेत. बहुतेक खूप ब्रिटिश काळातले आहेत आणि त्या अजूनही तशाच आहेत. आणि पुढेही बहुतेक अजून खूप वर्ष, काही वर्ष तशाच राहणार आहेत. आणि आपण बघू शकता इकडे ऑटो रिक्षा तुम्हाला बिलकुल बघायला नाही भेटणार आहे CST साईडला. आता मी मॉर्निंगला इकडे 10 वाजता आलेलो आहे. इकडेच मी 2 ड्रॉप मारलेले आहेत. पण आता इथे किती वेळ थांबायचं, काय थांबायचं, काही आयडिया नाही आहे. पण थांबायची इच्छा अजिबात नाही आहे. इथून जेवढ्या लवकरात लवकर निघू तेवढं बेस्ट आहे. कारण इकडे पार्किंगचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि गाड्या एवढ्या आहेत इकडे की पार्किंग अजिबात भेटत नाही इकडे. तर आता मी एका ठिकाणी थांबलेलो आहे, साईडला गाडीमध्ये बसलेलं आहे. गाडी सोडून कुठेही आपण जाऊ शकत नाही. समजा जर आपल्याला भूक लागली आहे, नाश्ता आला आहे किंवा वॉशरूमला जायचं असेल तरीही आपण जाऊ शकत नाही. कारण 2 सेकंड जरी आपण गाडीतून बाहेर पडलो आणि गाडी सोडली तर आपल्याला ऑलमोस्ट फाईन 100% पडणार आहे. बघूया, आता आपण 5 मिनटं वेट करूया. नाही तर मग फ्रीवेच्या साईडला निघून आपण घाटकोपर साईडला जाऊया. त्या साईडला गेल्याच्या नंतर 100% मला ड्रॉप लागेलच अशी गॅरंटी आहेच. बघूया. कोल्हापूरवरून पिकअप घेऊन डोमेस्टिक एअरपोर्टला ड्रॉप केलेला आहे. फेअर दाखवायला आहे 680 रुपये. चांगला फेअर भेटलेला आहे. तर त्यातून कापून एक टोल लागलेला आहे, कारण की आपण कोस्टल रोडवरून आलो त्याच्यामुळे 100 रुपीज टोल लागलेलंच आहे आपल्याला. आता बघूया, डिवाइस ऑनच आहे अजून, तर इथून काय लागलेलं नाही आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर उबेर गोचं भाडं घेऊन आलेलं आहे मी, तरी पण 600 क्रॉस लागलेलं आहे. बघूया इथून काय भेटते का आपल्याला. आपण डोमेस्टिक एअरपोर्टला आलेलो आहे. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी बोलला तरी चालेल. आता इथून बघूया, आपण इथून बाहेर पडूया. इथे तर मला काय
असं वाटत नाही की काय भाडं. 5 मिनटं वेट केल्यानंतर सांताक्रूज ईस्टवरून भाडं लागलेलं आहे. अंधेरी ईस्टला जायचं आहे. किलोमीटर खूप कमी दाखवत आहेत, त्याच्यामुळे भाडं हिशोब केलेलं आहे. फेअर ऑलमोस्ट खूप कमीच आहे, पण ठीक आहे. उभे राहण्यापेक्षा आपण छोटे ट्रिप कंप्लीट करूया. आणि सांताक्रूजवरून पिकअप करून अंधेरीला ड्रॉप केलेला आहे. फेअर भेटलेला आहे 200 रुपीज. ठीकठाकच भेटलेलं आहे. किलोमीटर 6 किलोमीटर फक्त होते, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटला. तिथून ड्रॉप केला लगेच दुसरा लॉप लागलेला आहे. आता अंधेरीवरून मला घेऊन जायचं आहे मानकूरला. फेअर बऱ्यापैकी ठीकठाक दाखवलेलं आहे. मानकूरला पोचून आपण लंच वगैरे करू, तोपर्यंत आपला टाईम होतो आहे गाडी थांबवण्याचा, गाडीला रेस्ट करण्याचा, CNG फिलअप करण्याचा. तर बघूया आपण यांना साहेबांना पिकअप करायला जातो. 3 मिनटाचा डिस्टन्स दाखवतो स्टेट. यांना पिकअप करतो, मानकूरला ड्रॉप करतो आणि मी तुम्हाला दाखवतो फेअर किती भेटला आहे ते. मानकूरला ड्रॉप केलेला आहे. फेअर भेटलेला आहे 400 रुपीज. बऱ्यापैकी ठीकठाक फेअर भेटलेला आहे. आता आपण टाईम बघू शकता, वाजलेले आहेत 3:17. लंच करायचा बाकी आहे. आता पण पहिले लंच करून घेऊया, त्याच्यानंतर बघूया आपण डिव्हाइस ऑन करायचं आहे, कुठल्या साईडला भाडं लागेल ते नंतर चेक करूया. आधी आपण लंच करूया, नंतर मी डिव्हाइस ऑन करतो आणि पुन्हा आपण काम करायला स्टार्ट करू. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता आपण CNG भरूया. CNG काटा बघू शकता खूप कमी आहे. 4 वाजलेले आहेत. अर्ध्या तासामध्ये लंच करून आपण रेडी झालेलो आहे. कारण की काम आज खूप स्लो झालं आहे किंवा कमी झालं आहे काय सांगू माहिती नाही पडत आहे. पण आज अर्निंग खूप कमी झालेली आहे, अशी म्हणजे एकदम मजा नाही येत आहे. बघूया आपण फटाफट CNG भरूया. आणि आता आपण Pranavanand G Marg, Swami Pranabananda Marg, then use any lane to turn left onto Vashi Railway Station Road. आपण आता CNG लाईनमध्ये लागलेलो आहे. CNGच्या कमीत कमी 7-8 गाड्या वेटिंगमध्ये आहेत. त्याच्या मागे आपला नंबर आहे. खूपच वेळ लागणार आहे बहुतेक, पण काही ऑप्शन नाही आहे. आपण लाईनीत थांबूया, CNG भरूया आणि CNG फुल झाल्याच्या नंतरच आपण काम स्टार्ट करू. वाशीवरून पिकअप करून रोलपेरेलचा ड्रॉप केलेला आहे मी. गो सिडानमध्ये 600 रुपयाचा फेअर दिलेला आहे मला. फेअर बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे रोलपेरेल फिनिक्स मॉलला त्यांना ड्रॉप केलेला आहे मी. आणि कस्टमर पण खूप चांगले होते. त्यांच्या मुलाचं काहीतरी फिल्मचं प्रमोशन होतं, त्यासाठी आले होते आणि माझे गाडी घेऊन गेलेत. त्यांना माझी ड्रायव्हिंग आवडली किंवा गाडी खूप त्यांना आवडलेली आहे. अशा प्रकारे आता बघूया आपण. डिव्हाइस तर ऑनच आहे, ऑफलाईन मी केलाच नव्हता. आणि गो होम टाकलेलं आहे ठाण्याचं. बघूया ठाणा, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, कुर्ला या साईडचं कुठलंही भाडं मला लागलं तर मी घेणार आहे आणि इथून निघणार आहे. आणि इथे थांबण्यात काय अर्थ नाही. जेवढा मी ते वेट करणार आहे तेवढंच ट्रॅफिक जाम होणार आहे, तेवढंच मी अटकणार आहे. तर बघूया इथून आता कुठला पिकअप ड्रॉप भेटतोय मला. वेट करूया 2 मिनटं. तर साईडला गाडी पार्क करतो आणि डिव्हाइसवर थोडंसं फोकस करतो. जर फटकन मला ड्रॉप इथून भेटला तर मी घेईन आणि इथून निघून जाईल. 5 मिनटं वेट केल्यानंतर पवईचं भाडं ट्रिप लागलेली आहे मला. फटकन जातो, फेअर चांगला दाखवला आहे. त्यांना पिकअप करतो, पवईला ड्रॉप करतो आणि तुम्हाला दाखवतो किती फेअर भेटलेला आहे आणि किती वेळ लागतो ते. त्यावर आलेलो आहे. मॅडमला फोन केला होता. मॅडम बोलल्या 2 मिनटं थांबा. येथे आहे, लिफ्टमध्ये आहे. हॉटेल आहे ॲक्च्युली, मस्त खूप छान हॉटेल आहे. ड्रॉप झालेला आहे. पवई हिरानंदिनीमध्ये ड्रॉप केलेला आहे. ड्रॉपला 2.5 ते 3 तास लागले मला आणि फेअर एवढा कमी दिलं बापरे. आणि त्याच्यामध्ये माझी अर्धी टाकी पूर्ण CNG गेलेली आहे. दुपारी फुल CNG भरली, पूर्ण अर्धी टाकी CNG संपलेली आहे. म्हणजे बेनिफिट आपला 0 आहे. आणि पेमेंटसुद्धा डायरेक्ट उबेरच्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 1 रुपयाही भेटणार नाही आहे. असं पण उबेर आपला चार्ज, प्लॅटफॉर्म फीज सर्व कापून वगैरे आपल्या हातामध्ये काहीच येणार नाही आहे. म्हणजे आपण जे इथून घेऊन गेलो रोलपेरेलला तेच फी आपल्याला भेटणार आहे. बाकी सर्व 0 अकाउंटमध्ये जाणार आहे. आता इथून मी गोम ते पुन्हा टाकलेलं आहे. डिव्हाइस ऑनच ठेवलेलं आहे. घरचं म्हणजे पवईपासून हार्डली माझं घर तरी 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. अर्धा-पाऊण तास दाखवतं इकडून. तरी आपण बघूया आता घरपर्यंत जर कुठला ड्रॉप भेटला तर मी घेईन ट्रिप, नाहीतर मग एमटी घरी जाईन. पवईवरून डायरेक्ट पार्किंगमध्ये एमटी आलेलो आहे. एकही ट्रिप मला वाजलेली नाही आहे. आणि ट्रिप वाजत होती ती डायरेक्ट भायखळा, CST, विलेपार्ले या साईडच्या ट्रिप लागत होत्या. त्या साईडला या टायमाला जाऊन तर मला अर्थ नव्हता. आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायचा काय प्रॉब्लेम नाही आहे मला. 2.5 तास लागू दे, 3 तास लागू दे, पण फेअर तसा द्यायला पाहिजे. जर फेअर तुम्ही मस्त देताय ना उबेरवाले, तर गाडी चालवायला काही हरकत नाही. कुठल्याही कोण्यामध्ये पाठवा, कुठेही पाठवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट 2.5 तास गाडी चालवून पण तुम्ही 500 आणि 400 रुपये देणार तर मग त्याला अर्थच नाही ना. कारण की त्याच पैशाची आपण CNG टाकणार आणि परत मग गाडी तशीच चालवायची, काहीच अर्थ नाही आहे. फेअर जास्त दिला
तर गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे.